स्माइल वेलकम. आजच्या डे 3च्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 युअर. थोडं आपण आजच्या शेड्यूलमध्ये चेंज करतोय. आज आपण मेडिटेशन घेणार नाहीये, कारण एक प्रभावी मेडिटेशनचा अनुभव घेण्यासाठी आपण नवीन वर्षात सुरुवात करूया. उद्या गुढीपाडवा आहे, तर उद्या तर आपल्याला क्लासला सुट्टी राहील, पण परवाच्या दिवशी आपण या पॉवरफुल मेडिटेशन सोबत आपल्या सेशनला सुरुवात करूया, की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण जीवनामध्ये सर्व तऱ्हेचा आनंदाला एक्सपिरियन्स करू शकणार आहे. ओके. सो आज आपण बघणार आहे व्हॉट इज रेकी. ज्या रेकीला आपण शिकणार आहोत, पण ती रेकी शिकण्याच्या आधी जो कल था उसी को अगर आज कैरी करोगे तो क्या फ्यूचर आपका तैयार होगा? काय वाटतं गायत्री सोनार मॅडम? जसे तुम्ही काल होतात, ऍज इट इज एनर्जी आज कलेक्ट केली तर जीवन बदलेल का? नाही मग त्यासाठी कालच्या पेक्षा आज काहीतरी वेगळं करावं लागेल. एक वेगळी करावा लागेल. वेगळी पॉझिटिव्हिटी जीवनात आणावं लागेल. आणि माहिती अडचण काय आहे हो. आपल्या जीवनाची? आपण बऱ्याचशा गोष्टींना फक्त पकडून ठेवलेलं आहे, कलेक्टिव्ह मोड मध्ये पकडून ठेवलेलं आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष आधी 20 वर्ष आधी तुमच्याशी भांडण केलंय. तो व्यक्ती आज जरी तुम्हाला आठवला तर काय आठवतं? मागच्या आठवणीच त्या सकारात्मक असतात की निगेटिव्ह? निगेटिव्ह. आणि तो व्यक्ती जर समोर आला अचानक तर जास्त अजून राग येतो. फ्रिक्वेन्सी, त्या व्यक्तीनी जे काही वागलं होतं त्याची नकारात्मक फ्रिक्वेन्सी तुम्हाला फोर्सफुली तुमच्या समोर येते. आणि त्या फ्रिक्वेन्सी मधनं तुमच्या त्याच्या प्रतीचा रागाची भावना, द्वेषाची भावना, तिरस्काराची भावना उफाळते. ज्या पद्धतीने आता समजा तुम्ही रस्त्याने चालले आहे, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, आणि तुमचा एखाद्या दोरीवर पाय पडला आणि तुमच्या माइंडने गृहीत धरलं की माझा पाय सापावर पडला. विथिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुमच्या माइंडची अवस्था बदलते. हो. तुम्ही घाबराल, पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन वेगळे होतील, निगेटिव्हिटीचे होतील, फिअरचे होतील. हो. जेव्हा तुमचा तव्यावर, गरम तव्यावर बोट चटका बसतो बोटाला, तर एका सेकंदामध्ये पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन चेंज होतात. फ्रॅक्शन ऑफ शरीराची हो होतात. सेकंड इफेक्ट होतो. मग विचार करा की एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार, द्वेष वर्ष शरीरात, मनात साठवून ठेवल्यामुळे त्याचा तुमच्या शरीर आणि मनावर किती परिणाम होत असेल. और ऐसे हमने कितने लोगों को एक्सेस देके रखा है अपने खुशियों का. टाईप आणि चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की तुम्ही किती लोक असतील तुमच्या जीवनामध्ये ज्यांना तुमचे ऍक्सेस दिलेला आहे. तुम्हाला कोणी यावे, टपली मारून जावे. तुम्ही स्वतःला असं हे केलेलं आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला अरे राग दिला आला होता, दॅट वॉज द पास्ट. त्या व्यक्तीने तो बोलून विसरून नाही गेला असेल 5 वर्षात, 10 वर्षात, 1 वर्षात, किंवा काल त्याने रागवला आज तो विसरला, त्याला फरक पडत नाही. आणि मला सांगा, या जगामध्ये होणाऱ्या, आजूबाजूला होणाऱ्या घटना म्हणजे ऍक्शन आहेत. या आजूबाजूला होणाऱ्या हो. घटना म्हणजे ऍक्शन आहे. त्या एकानंतर एक होणाऱ्या घटनांना तुम्ही थांबवू शकता का? आज सकाळचा नाही. दिवस उजाडला तेव्हापासून आता 3 वाजेपर्यंत ज्या काही घटना तुमच्या जीवनात घडल्या त्याला तुम्ही थांबवू शकलात का? किसीने कुछ आपको नाही. अचानक हातात एखादं भांड पडलं, दूध सांडलं, किंवा अचानक गाडीला कोणी टक्कर दिली, अशा ज्या काही निगेटिव्ह घटना आपल्या जीवनामध्ये घडतात, या घटनांना आपण थांबवू शकत नाही. नाही. ते आपल्या हातात नाही आहे. म्हणजे समोरून येणाऱ्या घटना आपण थांबवू शकत नाही, ते आपल्या हातात नाही आहे. तर त्या घटना नाही. म्हणजे आपल्या जीवनात एका पाठोपाठ एक येणारी ऍक्शन. समजा काय आहे ऍक्शन. ऍक्शन. समजा
आता जर मला कोणी म्हंटल काय मूर्ख बाई आहे, त्या व्यक्तीच्या शब्दांना त्याचा जो काही अँगल आहे त्याला मी थांबवू शकते का? वाटलं एखाद्याला मी मूर्ख आहे, त्याची ऍक्शन मी थांबवू शकत नाहीये. माझं नाही. काय आहे? आता जर मला कोणी मूर्ख म्हंटल तर मी जर मस्त असं केलं, असा कसा तू मला मूर्ख म्हणतोय? मी रोज हजारो लोकांना ट्रेनिंग देते, लाखो लोकांना मी आजपर्यंत ट्रेन केलेला आहे, तू मला मूर्ख म्हणणारा कोण? जेव्हा मी हे ऍक्शन देते तेव्हा मी त्याच्या शब्दांना ऍक्सेप्ट करते. काय करत आहे? तेव्हा मी बरोबर. समोरच्या Accept. व्यक्तीच्या शब्दांना ऍक्सेप्ट करते की मी मूर्ख आहे. पण मला माहिती आहे की माझं काम किती मोठं आहे. कदाचित ते काम त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. तो त्याचा दृष्टिकोन असू शकतो. त्याच्या दृष्टिकोनाचा मी माझ्यावर किंवा माझ्या जीवनावर किती इफेक्ट करायचा, इट इज माय इन माय हँड. ही गोष्ट माझ्या हातात हो. आहे की समोरच्या व्यक्तीने मला मूर्ख जरी म्हटलं तरी सुद्धा त्या मूर्ख शब्दाला मी एक्सेप्ट करावं की नाही करावं. जर मी स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखते आहे तर तो त्याचा दृष्टिकोन आहे, सोडून द्यायचा. इफ आय कांट चेंज द सिच्युएशन, आपण काय करतो? असं प्रत्येक गोष्टीला ऍक्शन झाली की रिॲक्शन देतो. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. जीवनामध्ये घटना तुम्ही थांबवू शकत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगते. एक लहान मूल जेव्हा शाळेतून येतं ते सगळ्यात पहिले कोणाला शोधतं? आईला. पक्क. असाच एक छोटासा मुलगा धावत धावत आला शाळेतून, म्हणजे व्हॅन मधनं उतरला आणि गेट मधनं आला. त्याला माहिती आहे यावेळेस हॉलमध्ये बॅग फेकली. KG1 KG2चा मुलगा असेल. आणि त्याला माहिती आहे यावेळेस आपली आई किचन मध्ये भांडी घासत असेल किंवा कुठलं काम करत असेल, म्हणजे तो किचन मध्ये गेला धावत धावत. त्यावेळेस आई भांडी घासत होती. पण त्या मुलाला हे माहिती नव्हतं की आईने नवीन कोरा कपांचा सेट आणलाय आणि डायनिंगवर ठेवलेला आहे. त्या धावत येताना त्या मुलांचा धक्का त्या कपाला लागला आणि कप फुटला. आईच्या कानावर फक्त आवाज गेला कप फुटल्याचा. त्यावेळेस आईच्या हातात सांडशी होती. तिने हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी डोळ्यात जाऊन बसली. आणि एक डोळा त्या मुलाचा कायमस्वरूपी निकामी झाला. काय विचार करता? ही जी ऍक्शन घडली, ही जी ऍक्शन घडली, ती ऍक्शन त्या मुलाच्या आईला, त्या मुलाला अंधत्व द्यायचं होतं का? नाही. वर्तमानाच्या क्षणामध्ये घडलेल्या ऍक्शनवर तिने जी क्विक रिॲक्शन दिली, तिच्यासाठी 300-600 रुपयाचे कपांना महत्व दिलं. आणि ती जी रिॲक्शन झाली त्या रिॲक्शनमुळे तिचा मुलगा कायमस्वरूपी एका डोळ्याने अंध झाला. आणि म्हणून जीवनामध्ये ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. तर आजपासनं जेवढेही इथे माझा क्लास अटेंड करायला लोक उपस्थित आहेत त्यांनी एक गोष्ट महत्वाची करायची आहे. ऍक्शन वरून रिॲक्शन देताना मध्ये पॉज द्यायला शिका. काय करायचंय? यू हॅव टू गिव्ह पॉज. जर का तुम्ही पॉज दिला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खूप सुंदररित्या त्या घटनांना, त्या सिच्युएशनला सांभाळू शकाल. वाक्य लिहून ठेवा. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. घटनांना रिॲक्शन देताना किती लोक प्रॉमिस करतात की आजपासनं ऍक्शनवर रिॲक्शन देण्याच्या आधी थोडा पॉज घ्या, थोडा ब्रेक घ्या. बघा, हा ब्रेक घेतल्याने तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे. एक सकारात्मक ऊर्जेने तुम्ही काम करू शकता. You will find a biggest change in your life. ठीक आहे? एक मोठा सकारात्मक बदल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. आणि म्हणून एक छोटासा टॉपिक मी आता तुम्हाला सांगते, तो म्हणजे सोडून द्यायला. टॉपिकचं नाव काय?
सोडून द्यायला शिका. आणि का सोडायचं आहे? बरोबर. जर आपण त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडल्या नाही ना, त्या समोरच्याला त्रास नाही देत, त्या आपल्या स्वतःला त्रास देत असतात. तुमच्या जीवनामध्ये त्या स्वतःला त्रास देत असतात. तुम्हाला जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी या सगळ्या घटना यू आर रिस्पॉन्सिबल या पद्धतीने तुमच्या जीवनावर अफेक्ट करत असतात. ओके. सो सोडून द्यायला शिका. कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कुणीतरी ते येऊन सांगतात. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विषय घोळत राहतो. तुमचं कामात लक्ष राहत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळवून द्यायला अलाव करू नका, सोडून द्या. काय होतं, कधी कधी तुमच्या जवळचाच एखादा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो, ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी खूप केलेलं असतं, ज्याच्यासाठी तुम्ही खूप सोसलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि तोच व्यक्ती तुमच्या विरोधात जातो. आणि दिवस रात्र तीच तीच गोष्ट तुम्हाला खात जाते, की मी या व्यक्तीसाठी एवढं केलं आणि आज हा व्यक्ती माझ्या अचानक विरोधात गेला. तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत ढकलत राहता, त्यापेक्षा तो आपला नव्हताच. आणि त्या विषयाला तिथे सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने तुमचा बीपी कमी जास्त होईल, तुम्हाला आजाराचे प्रॉब्लेम होतील. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. तुम्ही त्या गोष्टीसाठी त्रास करून घेऊ नका, सोडून. बऱ्याचदा असं वाटतं ना, जीवनामध्ये असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्र आणि मैत्रिणींनो, झालेल्या गोष्टींवर विचार करून फक्त वेळ आणि ऊर्जा वाया जाणार आहे. तुम्ही त्याच्यात बदल घडवू शकत नाही. 10वीची जी मार्कलिस्ट बनली होती ती बनली, डबल बनवता आली का? नापास झाल्याने नाही. टी देऊन परत परीक्षेतून पास करू शकतो आपण. पण त्या क्षणाला जी गोष्ट घडली तिला एक लक्षात घ्या. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य आणि त्या क्षणी जगलेला तो क्षण मागे गेलाय. आपल्या हातात आहे ते म्हणजे खूप मोठी पॉझिटिव्हिटी आपल्याला जीवनामध्ये अट्रॅक्ट होतोय. एक लक्षात घ्या, झालेल्या गोष्टीवर वेळ आणि ऊर्जा कधीच वाया घालवायची नाही. जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं असतं. पुढे काय करायचं त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. झालेल्या गोष्टींना सोडून देऊन पुढे काय करायचं असतं ते ठरवायचं असतं. बऱ्याचदा असं वाटतं ना, हा असा वागला, तो तसा वागला, हा असं बोलला, तो तसा बोलला, याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. कशाला त्रास करून घ्यायचा मैत्रिणींनो, मित्रांनो? कोण कसा वागला याचा त्रास आपल्यालाच होतो. करून आणि तो त्रास स्वतःला करून घेण्यापेक्षा आपण पुढचं विचार करायला पाहिजे. आपल्याला कसं वागायचं आहे, आपण कुठे चुकला याचा अभ्यास जर आपण केला, त्याच्या चुका तिथल्या तिथे सोडून द्या ना. आपण काय करतो, मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहू शकता, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही. बरोबर की नाही? मग विचार करा की दुसरं, आणि मऊ माती जी असते ना ती कोपराने कणणारं जग आहे. तुम्ही कसंही वागलात तरी दुनिया तो कुछ तो कहेंगे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. पण आपण काय करतो, प्रत्येक क्षण स्वतःच्या डेव्हलपमेंटवर विचार करण्यापेक्षा मला समोरच्यानी काय बोललं, माझ्यासोबत किती वाईट वागलं याचाच विचार करता आणि आपल्या वर्तमानाला नुकसान करता. एक लक्षात घ्या, आजच एक पॉझिटिव्ह विचार करून आजपासनं आपल्या सकारात्मक ऊर्जांना सुरुवात करा. आता काय होतं, तुम्ही रस्त्याने चाललाय समजा,
एखाद्या छोट्याशा घटनेने म्हणजे गाडीला कोणी येऊन ठोकलं किंवा तुमच्या म्हणजे तुम्ही चाललाय तर कोणीतरी तुम्हाला जोरात काहीतरी बोललं. आता मला सांगा, आपण काही लोक काय करतात, असं कसं बाजूला गाडी लावतात, ए थांब रे तू, तिथेच ऍक्शन घेतात लोक, तिथेच भांडायला लागतात. मला सांगा, त्यांनी जर काही तुम्हाला बोललं तो त्याचा प्रश्न होता ना. जर तो भविष्यात तुमच्या काहीच भेटणार नसेल, तो रस्त्यात चालता चालता भेटला, तो समोर निघून गेला, विनाकारण तुम्ही त्याला गाडी थांबायला, तू मला असं म्हणणारा कोण, तू असंच का बोलला, याच्यात वेळ ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्याला तिथे सोडून देणं योग्य नाही का? प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम कहा पे आपल्या जीवनात जे काही प्रॉब्लेम आहे ना, ते एकाच गोष्टीमुळे, माझ्यातला मी. प्रॉब्लेम लक्षात या केव्हा होते, मी आहे, जसं मी हुशार आहे, माझ्यातल्या हुशारीला कोणी काही म्हटलं तर मी दुखावणार. बरोबर आहे. मी खूप मेहनती आहे, मला कोणी आळशी म्हटलं, मी दुखावणार. प्रॉब्लेम केव्हा केव्हा झालेला आहे, तुमच्यातल्या मीला जर कोणी दुखावलाय तर तो प्रॉब्लेम होतो, आणि त्याच्यातनच जीवनामध्ये जास्ती प्रॉब्लेम होतात. म्हणून काय गरज आहे, तो व्यक्ती ज्यांनी तुम्हाला रस्त्यातून बोलला, त्याच्यानी तुम्ही काहीच, त्याच्यापासून तुमचं काहीच अडलं नाहीये, तर कशाला त्रास करून घ्यायचा. त्याचा आणि तुमचा भूतकाळात कधी संबंध आला नाही, भविष्यात कधी येणार नसेल, तर कशाला वेळ आणि ऊर्जा त्याच्या मागे वाया घालवायची. डोक्याला कशाला शीन करून घ्यायचं, आपलं बीपी शुगर कशाला वाढवायचं. आता विचार करा, असे किती प्रसंग आहेत जे आपण लोकांच्यामुळे आपल्या दिवसभरामध्ये दुःखी होतो. आपण आपल्या अशा किती आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहेत, सांगा बरं. मिनल मॅडम, दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत असे किती लोक आहेत जे आपल्या दुःखाचं, आपल्या टेन्शनचं कारण बनतात? किती घटना होतात अशा? घरातले घरातली लोक जी असतील तेवढे. बाहेर पण भेट त्याला पॉझिटिव्ह. हो. हो. बाहेर भेटल्यावर पण त्यांना निग्लेक्ट केलं तर चांगले फायदे होतात. बरोबर आहे, तेच तर आपण शिकतोय. पण आपण काय करतोय, घरात हा असा कसा वागला, यांनी मला असं का, बरोबर. मी याच्यासाठी, त्याच्यातच आपली एनर्जी वाया चाललेली आहे. मला सांगा, हो. आपल्या हाताचे पाच बोट सारखे नाही, एका आईचे दोन लेकरं सारखे नाही, हो. मग कुटुंबामध्ये तर 20-25, मला एक साधं रोप आहे, छोटस रोप लावलं, त्या झाडाला तुम्ही भर उन्हात, आता उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळ्यात तुम्ही दुसऱ्या हम्म. ऋतूत लावलं, जगेल का होते? नाही. मग आपल्याकडे लग्न जास्ती उन्हाळ्यातच होतात, आणि अख्खं 25-30 वर्षाचं वाढलेलं झाड दुसऱ्या एका अंगणातून काढून दुसऱ्या अंगणात रोपवलं जाते. मग त्या झाडाला वाढायला वेळही नाही दिला जात. असं वाटते की त्या झाडाने सगळं समजून यायचं, सगळ्या हुशारीच्या अपेक्षा तिच्याचकडनं असतात, बिचारीने सगळं सांभाळून घेतलं पाहिजे. पण ती नवीन आहे, तुमच्या घरातल्या रीतिरिवाजांना समजून घेण्यात अजाण आहे, तिच्या भावनांना समजूनच घेतल्या नाही, तिच्याकडनं खूप अपेक्षा केल्या जातात. का बरं? खूप प्रॉब्लेम होऊन राहिलेले आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की सांभाळायला शिका, कारण नाते जर जपता आले नाही तर तुटतात. जप बरोबर आहे. पण अपेक्षाच करतो समोरच्या व्यक्तीकडनं, आणि अपेक्षा इक्वल टू दुःख, आणि कॉम्प्रोमाइज इक्वल टू हॅपीनेस. कारण येस. कुटुंब म्हणजे काही एखादं युद्ध नाहीये की तुम्हीच जिंकला पाहिजे. कुटुंब म्हणजे एखादी स्पर्धा नाहीये की त्याच्यात तुमचाच पहिला नंबर आला पाहिजे. कुटुंबामध्ये आनंदाने जगणं, याच्यासाठी थोडा आप 4 कदम आगे बढो, सामने वाला 4 कदम आगे बढ़ेगा. आणि नातं, का बरं, इतकं सुंदर जीवन आहे पण आपण त्यांना काटेरी याच्यात दिलेलं आहे, कुटुंबामध्ये. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते की ज्यांना खरोखर शक्य असेल ना, आपल्या घरच्या ज्येष्ठांना सोबत ठेवणं, सोबत ठेवा. त्यांनी बरोबर आहे. ते खूप खस्ता खाल्लेले आहे.
आणि ज्यांना शक्य नसेल नातेवाईकांना म्हणजे आपल्या जवळच्या ज्येष्ठांना सोबत ठेवणं, ऍटलिस्ट एक फोन तरी त्यांना करा. काही कारण असतील, मे बी ते गावातनं शहरात यायला तयार नसतील, तुमची पर्सनल फायनान्शियल कंडिशन नसेल की तुम्ही त्यांना सोबत ठेवू शकाल, पण शब्दांनी जवळ असणं खूप गरजेचं आहे. एक 6-7 वर्षापूर्वी माझ्याकडे एक स्टुडंट होत्या आणि त्यांच्या आत्ते घरी भाचीचे लग्न होतं, म्हणजे आत्या त्यांची सासू झालेली होती. आता एखादी आत्या जेव्हा भाचीला सून करून आणते तेव्हा तिच्यात किती प्रेम असतं. आता 30 या भरपूर. आपल्याकडे स्टुडंट होत्या, त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झालेले होते आणि त्यांची या स्वतः एक सासू होऊन आजी होणार होत्या. 30 वर्षात या स्वतः सासू झालेल्या होत्या आणि आजी होणार होत्या. पण इतक्या 30 वर्षात त्यांच्या मनात एक खंत होती कि मैडम बोले जिंदगी में तो सब कुछ अच्छा है बोले, बट मेरी जो बुआ है ना बोले, वो जब से मेरी सास बनी तो वो बुआ का जो मेरा प्यार था, जिस प्यार से उसने मुझे अपने घर में बहू बना के लाया था ना, वो मैं मिस कर रही अपनी जिंदगी में। मैं वो बुआ का प्यार अब भी पाना चाहती हूँ, मेरे शादी के 30 साल बाद भी मी मला ती माझी आत्या हवी आहे. म्हटलं फार सोपं आहे, सच में होगा बिल्कुल, कल मॉर्निंग तक ये बहुत बात पॉसिबल है. नातं किती वर्षापासून दुरावलेलं होतं, जवळपास 30 वर्षापासून. आणि तेच. त्या वेळेस त्यांच्या सासू त्यांच्या घरी राहायला आल्या होत्या, म्हणजे त्या गावातनं. मी त्यांना म्हंटल, तेव्हा आमची 3 से 4 बॅच होती, बोली 4 4 बजे जब आप चाय बनाओगे ना, एक काम करणार, दोघी एक चहा बनवायचा, त्या सोफ्यावर बसल्या असतील तर त्यांच्या जवळ चहा द्यायचा, कप द्यायचा आणि एक चहाचा कप घेऊन तुम्ही त्यांच्या पायाजवळ बसायचं आणि प्रेमाने आत्याला म्हणायचं की बुआ, थैंक यू सब, जब से मेरी शादी हुई ना, मैं सब बातें आपके कारण मुझे अच्छी मिली, पर वो मैं ना बुआ का प्यार मिस कर रही हूँ. जे तुम्हाला 30 वर्षात बोलता नाही आलं ते बोलून टाकायचं. आणि त्यावेळेस विद्यार्थी कमी होते तर मी त्याचा फीडबॅक पण घ्यायची. आणि तेव्हा नाही जमलं तर कल तक तो मॉर्निंग तक आपको ये ऍक्टिव्हिटी कभी भी करना है. तर त्यांना चहा पिण्याच्या वाजता नाही जमलं, रात्री जेवल्यानंतर त्या वॉकला निघाल्या, तेव्हा त्यांनी मध्येच थांबल्या आणि त्यांना म्हटलं बुआ मुझे आपसे एक बात कहनी है. त्यांनी आत्याला म्हटलं कि वो एक बात ये कहनी है कि जब से मेरी शादी हुई आपने मुझे बहुत प्यार से अपने घर में बहू बना के लाया. आप जब मेरी सिर्फ बुआ थी ना तब मुझे आप बहुत प्यार करती थी मेरे. आप जब भी मेरे घर में आती थी तो मुझे मेरे जिंदगी में मेरी बुआ मुझे सबसे प्यार करने वाली व्यक्ति लगती थी. पर आज मैं मेरे इन 30 सालों में मैं वो बुआ का प्यार बहुत मिस कर रही हूँ. तिचं ते वाक्य, कदाचित आत्या तेच शब्द कानावर ऐकण्यासाठी आतुर असेल तिच्याही मनात, पण पहिल्या पहिल्या करता करता 30 वर्ष निघून गेले आणि त्या आत्यानी तिला घट्ट मिठी मारली. काही मिनिटं त्याच अवस्थेत त्या राहिल्या आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहता वाहता ते दुःखाचे तणावाचे अश्रू आनंदाश्रूत बदलले. आणि जेव्हा त्या नंतरचं जे नातं त्यांच्या लाईफ मध्ये उमललं ते इतकं सुंदर होतं. असे आपण किती नाते बांधून ठेवलेले आहे. एखादी मैत्रीण तुमच्यासोबत बोलत नसेल, एखादा मित्र दुरावलेला असेल, एखादी बहीण रुसली असेल. आज मला खरोखर आनंद होतो की सेकंड लेवल मध्ये मी ही जी ऍक्टिव्हिटी करून घेते त्या ऍक्टिव्हिटी मध्ये कित्येक नात्यांना आपण परत एकत्र आणलेलं आहे. जे लोक म्हणत होते की पॉसिबल ही नाहीये साथ में आना, नाऊ दे आर हॅपीली एकमेकांसोबत बोलतात, भेटतात. किती लोकांना वाटतं आयुष्य सोपं आहे, सोडून दिल्याने जीवन किती सुंदर होऊन जातं. क्योंकि वो पकड़ के आपका द्वेष, आपकी ईर्ष्या, आपका गुस्सा आप पकड़ के रखोगे तो कुछ भी फायदा नहीं होगा. ओके. खाली एक प्रश्न आला होता, मॅडम आज रेकी शिकवणार होताना डिरेक्टली जर रेकी नावाची पवित्र ऊर्जा मी तुमच्या डोक्यावर मारली, ही रेकी आहे, हे रेकीचे 5 तत्व आहे, खरोखर तुम्ही त्या पवित्र ऊर्जांना कनेक्ट होऊ शकाल का? नाही. मला काय गरज आहे गेल्या 2-2.5 दिवस, आता तिसरा दिवस आहे. सो आपल्या माइंडमध्ये त्या पवित्र ऊर्जांना स्वीकारण्याची तयारी होणं गरजेचं आहे. रेकी शिकवणारच आहे,
त्यासाठी आपलं 10 दिवसांचं सेशन आहे. मी ऑलरेडी तुमच्यासाठी 10-12 तासांचा वेळ काढलेला आहे. 12 तास का बरं? शेवटच्या दिवशी कधी 2 तास लागतात, कधी 3 तास लागतात. शक्तिपाताला वेळ लागतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळं शिकवणार आहे. पण आज 2 टॉपिक घेणार आहोत आपण. सोडून द्यायला शिका. कारण आपल्याला जर पवित्र ऊर्जा आत्मसात करायची आहेत, जीवनाचा आनंद, पॉझिटिव्हिटी आत्मसात करायची आहे, तर आपल्याला सोडून पण द्याव्या लागतील. ओके, चला. आणि म्हणून डोक्याला शीण करू नका. प्रतिक्रिया, प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. आणि बाबा तूच मोठा, तुझंच खरं म्हणून काही गोष्टी सोडून द्या. प्रत्येक वेळेस माझं खरं करण्याची गरज नाही. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालं, तुम्ही चिडलात, त्यावर रागवलात, ठीक आहे. पण स्वतः तो विषय सतत डोक्यात ठेवला तर त्याच्याने तुमचा फायदा होणार आहे का? इसने मुझे ऐसा क्यों कहा, त्यांनी फायदा होणे नाही. शांत होऊन पुन्हा नॉर्मल होणं आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्तीमध्ये, जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. एखाद्या, लक्षात घ्या, फक्त जुन्या एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे वर्षानुवर्षाचा अबोला आहे. ती व्यक्ती समोर आली की आपल्यालाच कासावीस होतं. वाटतं या व्यक्तीने बोलावं, पण पहिल्या करता करता आपण बोलू शकत नाही. म्हणून आजपासून, आज एक विचार करा. आजचा तुम्हाला होमवर्क हा राहील की तुम्ही विचार करा की असे किती नाते तुम्ही फक्त काही छोट्याशा शब्दांमुळे आणि छोट्याशा क्षणांमुळे गमावलेले आहे. आणि आज डायरेक्टली फोन नाही करू शकत, तर आजकाल तर सोपं आहे, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कारण कदाचित त्या मैत्रिणीसोबत तुमचे किती जवळचे संबंध होते, त्या बहिणीसोबत तुमचं किती छान नातं होतं, पण फक्त तो मी का, यामुळे त्या नात्याला, त्या प्रेमाला तुम्ही थांबवून ठेवलेलं आहे. आज एक व्हॉट्सअप मेसेज करा त्या नात्याला. इट विल क्रिएट पॉझिटिव्ह स्माइल इन युअर. त्या नात्याला नवा सकारात्मकतेची ऊर्जा द्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि अधिक सुंदर आपण त्याच्यातनं त्या गोष्टी निर्माण करू शकू. आणि यासाठी आता या मानसिकतेत नक्की सोडून द्यायला शिका आणि पॉझिटिव्हिटीतनं आपण दिव्य रेकी ऊर्जा काय आहे आणि कशी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करते हे आपण बघणार आहोत. तर रेकी ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. रेकी काय आहे? जपानी चिकित्सा पद्धती आहे. तर बघा, काय काय करतं रेकी आपल्या जीवनामध्ये. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित आहे आणि त्या समस्यांमधनं बाहेर पडण्यासाठी सतत तो प्रयत्नरत पण आहे. येस ऑर नो? त्या समस्येमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य सगळंच त्याला पाहिजे आहे. आणि त्याच्याच प्रयत्नात तो शोध घेत असतो. आज कदाचित तुम्ही पण त्याच शोधात इथपर्यंत, या क्लासपर्यंत पोहोचलेले आहे. कारण या ऍड मध्ये जे मी सांगितलं की खरोखर जीवन सोपं आहे, आनंदी आहे. आणि आय प्रॉमिस की तुमचा जो शोध आहे ना आनंदाचा, तो वर्टिक्स रेकी हिलिंग सेंटर पर्यंत येऊन थांबलेला आहे. कारण इथे आज हजारो लोकांच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी ऑलरेडी क्रिएट झालेली आहे. तो जीवनाचा खऱ्या आनंदापर्यंत ती व्यक्ती पोचलेली आहे. तर ही रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जा. पण आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रेकी शब्द ऐकलेला आहे. तो त्या रेकी शब्दासोबत आपला काही संबंध नाही. कसा? त्या रेकी सोबत आपला काहीही संबंध नाही. कसं ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही बघितलं असेल की आता पहलगामला जो हमला झाला होता त्याच्यासाठी रेकी करण्यात आली होती. ठीक आहे. त्या रेकी सोबत किंवा एखाद्याचं अपहरण झालं, एखाद्याचा खून झाला, एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तर तिथे रेकी केली गेलेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं. पण त्या रेकी सोबत आपला काहीही संबंध नाही. जी रेकी आपण शिकतोय त्याचं कारण, आता ती रेकी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर, एखाद्या जागेवर, एखाद्या घटनेला
काय म्हणू आपण, एखाद्या घटनेला अंजाम द्यायचा आहे, तर त्या जागेचं परीक्षण करणं त्याला रेकी करणं म्हणतात. त्या आपल्या या रेकीशी त्याचा संबंध नाहीये. ठीक आहे. फक्त तो फ्रेंच शब्द आहे रेकी, तो फ्रेंच शब्द. जसं मला एखादा कारखाना काढायचा आहे, एखादी फॅक्टरी ओपन करायची आहे, तर मी पहिले जागा निवडणार. मग त्या जागेवर कच्चा माल मला अवेलेबल होईल का ते बघेल, त्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे का, त्याच्यासाठी लागणारा लेबर स्किल वर्कर मला तिथे अवेलेबल आहे का, हे जे सगळं मी परीक्षण करील, या परीक्षणाला फ्रेंच रेकी असं म्हणतात. आणि जसं पॉझिटिव्ह कामासाठी ही रेकी म्हणजे परीक्षण केलं, तसंच एखाद्या व्यक्तीला एखाद्याचं अपहरण करायचं आहे, तो किती वाजता घरातून निघतो, कुठे कुठे जातो, याचं सगळं परीक्षण करणं म्हणजे देखील रेकी आहे. त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. पहिले क्लिअर करा, नाही तर मग म्हणाल रेकी करून, ते आम्ही न्यूज मध्ये ऐकलं, रेकी करून बॉम्बस्फोट केला, रेकी करून एखाद्याचं अपहरण केलं. त्या रेकीशी आपला काही संबंध नाही, तो फ्रेंच शब्द आहे. आणि मग आपण जी रेकी शिकतोय, या ही आहे रेकीचा अर्थ. रे म्हणजे सर्वव्यापी, जपानी शब्द आहे. आपण जी रेकी शिकतोय तो कोणता शब्द आहे? सर्वव्यापी. आणि की म्हणजे जीवनशक्ती, जी ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च व्याप्त असलेली पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे रेकी, जिचा अभ्यास आपण करणार आहे. ठीक आहे. रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती, जी सर्वत्र व्याप्त आहे अशी ऊर्जा म्हणजे रेकी, जिला ब्रह्मांडीय ऊर्जा असं म्हटलं जातं. रेकीच्या लेव्हल 1 मध्ये, रेकीच्या लेव्हल 1 जी आपण आता शिकतो आहे, हिला काय म्हटलं जातं? सर्वोत्तम सुखी जीवनाच्या सुरुवातीची यात्रा. सर्वोत्तम सुखी जीवनाचं. कारण जे काही तुमचं फ्रस्ट्रेशन आहे, दुःख आहे, पैशाची अडचण आहे, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे, आरोग्याची समस्या आहे, या सर्व याच्यावर रेकीतनं फायदा होतो. रेकी लेव्हल 1 ला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो. काय म्हटलं जातो? स्वयंशुद्धीकरण कालावधी. इस लेवल में हम अपने सर्वोत्तम खुशहाल जीवन की यात्रा की शुरुआत करते हैं. इसमें हम उस ऊर्जाओं का अनुभव करेंगे जो हमारे जीवन में सर्वोत्तम सुख, समाधान, आनंद और ऐश्वर्य भर देंगे. जसं मी तुम्हाला तुमचा औरा बघायला शिकवणार आहे, औरा क्लिन्झिंग शिकवणार आहे, 7 चक्रांचं नॉलेज शिकवणार आहे, 7 चक्रांना चार्ज करायला शिकवणार आहे, एनर्जी बॉल एक्सरसाइज, आणि त्यासोबतच स्पर्श चिकित्सा आपण शिकणार आहोत, मनी मंत्र शिकवणार आहे, स्वतःला आणि इतरांना हील कसं करायचं ते पण आपण शिकणार आहोत. तर ही जी रेकी ऊर्जा आहे, ही रेकी ऊर्जा म्हणजे जर आता आपण बघितलं, सर्व धर्मपंथांनी, तत्वचिंतकांनी रेकीचा स्वीकार केलेला आहे, तिचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी इला ची म्हणतात, रशियन इला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, आणि हिंदू त्याला प्राणशक्ती असं म्हणतात. चैतन्य कहिये, चेतना कहिये, सर्वोच्च शक्ती म्हणजे ही दिव्य रेकी शक्ती आहे. आता मला सांगा, जर तुम्हाला एखादा गोष्टीची माहिती घ्यायची आहे, तर कुठं सर्च करता तुम्ही? कुठे सर्च करता सांगा बरं? एखाद्या व्यक्तीची माहिती घ्यायची आहे, हा सांगा सुची मॅडम, कुठं सर्च करता? गुगल. ठीक आहे, गुगल बाबाला विचारता. मग आता तुमच्या गूगल शंकेसाठी चॅट जीपीटी. आता चॅट जीपीटीचा जमाना आहे. ठीक है, गूगल सर्च. ओके, वो गूगल का ही निकला, बाहर निकला वाला एआय वाला पिल्लू आहे. ठीक आहे. आता आपण कुठे शिकतो, तर आपण समजून घेऊ. आता आपण सुद्धा गुगलवर जाऊया, आणि गुगलला म्हणजे तुमच्या समाधानासाठी मी जरा गुगलला विचारते, REIKI, रेकीची स्पेलिंग काय आपली? REIKI. आता मी विचारते रेकी इन हॉस्पिटल. ठीक आहे, मराठीमध्ये विचारते त्याला. तर ही रेकी वाचा बरं सुची मॅडम, काय लिहिलेलं इथे? माइक ऑन करा. हा, या से मेरी मराठी इतनी अच्छी नहीं, समझती है पर बोलने नहीं आती है. ओके, मैं बोलले ती. रुग्णांना अधिक आराम मिळावा यासाठी पूरक उपचार म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून रुग्णालयांमध्ये विशेषतः कर्करोग,
त्याच्यानंतर शास्त्रक्रिया विभाग म्हणजे ऑपरेशन मध्ये जिथे वापरला जातो रेकीचा वापर वाढत्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये रुग्णांची चिंता, वेदना, नैराश्य कमी करण्यासाठी तसेच आराम म्हणून जलद बरे होण्यासाठी मदत करण्यासाठी हलक्या स्पर्शाचा वापर केला जातो. हे उपचार सत्र अनेकदा रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना काही वेळा कर्मचाऱ्यांना देखील दिले जाते. ठीक आहे. वैद्यकीय एकात्मता आता मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर यांसारखी प्रमुख केंद्रे पारंपरिक वैद्यकीय उपचारांना पूरक म्हणून रेकीचा वापर केल्या जातात. फायदे अभ्यासातून असे दिसून आले आहे की रेकीमुळे चिंता आणि वेदना कमी होतात, झोप सुधारण्यास मदत होते, कर्करोगाच्या उपचारांसंबंधित लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी मदत होते. प्रक्रिया काय काय व्यावसायिक जे बहुतेकदा प्रशिक्षित परिचारिका किंवा स्वयंसेवक असतात पलंगाजवळील शरीराच्या अगदी वर हलका व कोमल स्पर्श करतात व उपचार करतात. पुरावा साऊथ काउंटी हॉस्पिटल सारखे काही जण ही सेवा स्वयंसेवी तत्वावर देतात. इतर जण शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यासाठी या प्रक्रियेचा वापर करतात. वैद्यकीय प्रक्रियेचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मेडिकलचे साईड इफेक्ट आहे औषधांचे, ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी रेकीचा वापर केला जातो. सामान्यतः रेकी घेतल्यानंतर काय होतं, रुग्णांना अनेकदा शांत वाटू लागते आणि कधी कधी त्यांना झोपही लागते, वेदना आणि तणाव कमी होतो, सुधारलेलं आरोग्य असतं आणि सुधारित पुनरावृत्ती होते. आता जर आपण बघितलं रेकियन हॉस्पिटलमध्ये आपण परत एकदा एंटर केलून जर सर्च केलं हॉस्पिटल इमेज, जर आपण इमेजेस मागितल्या तर बघा तुम्हाला गुगलवर अनेक इमेजेस मिळतील की जिथे हॉस्पिटलमध्ये ही ऊर्जा वापरली जाते. आता जी एनर्जी देश विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जात असेल ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल का? क्लिअर झालं? रेकी कुठलीही अंधश्रद्धा नाही. एक अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. कारण बहुधा आपल्या डोक्यामध्ये रेकी ज्या पद्धतीने भारतात शिकवली जाते त्यामुळे रेकीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. रेकी मी आता या महिन्यात रिझाईन केलं. मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन होती आणि सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी या विषयावर मी 2023 मध्ये आपल्याकडे स्वतः आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एका विद्यार्थिनीने 4th स्टेजचा कॅन्सर पूर्णपणे बरा केल्याचं उदाहरण आहे रेकीच्या माध्यमातून. त्याचा व्हिडिओची लिंक मी आज ग्रुपवर पाठवते, अवश्य बघा. रेकी काय काम करू शकते माझा मुद्दा काय की ज्या ऊर्जांना आपण शिकतोय पहिले त्या ऊर्जेला समजून घेणं गरजेचं आहे. पहिलेच डोक्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर आपण तिला ग्रहण करू शकत नाही. आजकाल रेकी शिकवणारे काय करतात, काही जेंट्स असेल तर दाढी वाढवतात, कपड्यांचे रंग बदलतात, हातामध्ये गळ्यामध्ये खूप काही घालतात. मग लोक काय म्हणतात, रेकी काहीतरी जादूटून आहे, रेकी काहीतरी याच्याने काहीतरी निगेटिव्हिटी करता येते, असा लोकांचा गैरसमज होतो. कारण मला एवढ्या 17-18 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असा बऱ्याचदा अनुभव आला. म्हणजे माझ्या शेजारच्यांनाही वाटायचं मी रेकीची प्रॅक्टिस करते म्हणजे काहीतरी जादूटोना करते का काय. ठीक आहे. आणि म्हणून मी रेकीला 100% सायंटिफिक वेनी शिकवते. काय झालं, ही आपल्या भारतातलीच प्राचीन ऊर्जा होती. आपण जर बघितलं आपले ऋषी मुनी आपल्या भारतातले प्राचीन जे तज्ञ होते त्यांनी किती लोकांना स्पर्शाच्या माध्यमातून हील केले. महाभारतातलं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर महाभारतामध्ये जर उदाहरण बघितलं तर त्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीचं केलं. हे उदाहरण आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या याच्यात. प्रभू रामचंद्रांनी एका दगडाला स्पर्श केला आणि त्याला अहिल्येला शापमुक्त केलं. स्पर्शातून झालेली ऊर्जा आहे. भगवान बुद्धांच्या कमलसूत्र रचित ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामध्ये रेकीचा उल्लेख आलेला आणि त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की जेव्हा ते म्हणजे भिक्खू लोक धर्मप्रचारासाठी जंगलातनं जायचे
तेव्हा त्यांच्याकडे काही हिलिंग एनर्जी होती का? तेव्हा स्पर्शाच्या माध्यमातून हील केल्या जायचं. आणि वॉटर चार्ज करून देणारे कितीतरी आहे. म्हणजे इवन मी माझा एक अनुभव सांगते. मला म्हणजे मी रेकी शिकण्याच्या आधी मला प्रेग्नन्सी राहण्यात थोडासा त्रास होता. तेव्हा मी एक डॉक्टर होते ज्यांचं बकायदा क्लिनिक होतं आणि त्या क्लिनिकमध्ये ते पाणी सुद्धा चार्ज करून द्यायचे. एक बॉटल न्यावी लागायची. ते डॉक्टर नेहमी म्हणायचे की दवा के साथ हमेशा दुआ काम करते. आणि त्यांनी पाणी चार्ज करून दिलं होतं. पाणी चार्ज करून द्यायचे. आता तर मीच तुम्हाला पाणी चार्ज करायला शिकवणार आहे. ती दुवा तुम्हीच तयार करू शकणार आहे. पण त्यावेळेस मला माहिती नव्हतं तर ते मला पाणी चार्ज करून द्यायचे. लिटरली मी 3 महिने त्यांनी दिलेलं 3 महिने नाही 2 महिने त्यांनी दिलेलं वॉटर चार्ज केलेलं पाणी ग्रहण केलं आणि टचवूड मला म्हणजे औषधांसोबत रिझल्ट पण आला. ठीक आहे. तर म्हणून आणि जेव्हाही डॉक्टर पण काय म्हणतात अब इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है. डॉक्टर पण लास्ट स्टेजच्या पेशंटला काय सांगतात अब इस पेशंट को रेकी ती दुवा म्हणून तुमच्या जीवनामध्ये कामात येते. दिव्य रेकी शक्ती ती दुवा म्हणून तुमच्या कामात येत असते आणि म्हणून ही खूप ब्रह्मांडी ऊर्जा आहे. माझ्याकडे एक रिझल्ट आहे. तो पण व्हिडिओ आज मी टाकलाय सकाळी. जर मे बी तुम्ही बघितला असेल ग्रुपवर तर आजचा व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ टाकलाय मी माधुरी डोंगरे मॅडमचा. त्या मॅडम जेव्हा माझ्याकडे आल्या त्याच्या आधी 1 वर्षापासूनची त्यांची अवस्था कशी होती माहितीये का? त्यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला होता. त्यांच्या घरात 3 डॉक्टर, हजबंड MBBS, मुलगा सून रिसर्च पर्सन कॅन्सर स्पेशालिस्ट आणि मॅडमला सगळ्या टेस्ट केल्या कॅन्सर पर्यंतचा. असा डिसऑर्डर होता की त्यात त्यांच्या तोंडातनं दररोज रक्त येऊन येऊन तोंड आतून काळं झालेलं होतं. दूध पोळी मिक्सरवर ग्राइंड करून फक्त गिळत होत्या लिक्विड फॉर्म मध्ये. कुठलीही जिभेवर वस्तू ठेवू शकत नव्हत्या. एवढ्या वेदना होत्या. रेकीचा क्लास जॉईन केल्यानंतर तो व्हिडिओ खूप जुना आहे जिथे त्यांनी म्हटलं की मला 60-70% बरं वाटलेलं आहे. आता 2026 चालू आहे आणि 2024 मध्ये त्या एकदा क्लासमध्ये आल्या आणि त्यांनी सांगितलं की मॅडम मी आता मिरचीचा ठेचा पण खाऊ शकते. त्या व्हिडिओत त्यांनी म्हटलं की तिखट थोडंसं कमी आहे पण मी जेवू शकते. जी महिला 1 वर्ष फक्त दूध पोळी विचार करा मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये घेत होती. डॉक्टरांनी म्हटलं होतं की आयुष्यभर असाच आहार करावा लागेल. आज जर त्या मिरचीचा ठेचा खाऊ शकतात म्हणून पॉवर काय आहे. आज मी तुम्हाला कॅन्सर चा आजार जो आपल्याकडे बरा झालेला आहे त्याचा मी व्हिडिओ टाकेल. तर त्याच्यात मी केलेलं नाहीये हिलिंग. मी फक्त मार्गदर्शन करते. माझ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत माझे नाही. मी विद्यार्थी कारण का बरं मी विद्यार्थी घडवते. आज मला सांगा काय गरज आहे मला तुम्हाला एवढे 10-12 दिवस फ्री मध्ये द्यायची. एवढं सत्य मला कळलंय की माझ्या कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का पण मी सोबत घेऊन जाणार नाही शेवटच्या क्षणी. तो जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना. तर जेवढेही श्वासांची ऊर्जा माझ्या बँक बॅलन्स मध्ये श्वासांच्या उरलेली आहे तो साथ में कुछ नहीं लेकर जा सकते. आज मी शून्यातनं सुरू केली. माझ्याकडे लिटरली सांगते लग्न झाल्यानंतर 3 वर्ष हसबंडचा पगार बंद होता. पैशाची किंमत काय असते बिना पैशाने दिवस कसे काढावे लागतात. आणि जन्माच्या वेळेस एवढी गरिबी होती की घरात घड्याळ नसल्यामुळे जन्माची वेळच माहिती नाही. घरी झालेला जन्म आहे दवाखान्यातला नाही आहे. त्याच्यामुळे घरात घड्याळ सुद्धा नव्हती तर जन्माची वेळ आई फक्त सांगते काकांचा डबा बनवत होती सकाळी सकाळी तेव्हा त्रास झाला पण एक्झॅक्ट कोणत्या वेळेवर म्हणून कुंडली बिंडली मी पाहत नाही. कारण जे त्याच्यासाठी सांगतात की परफेक्ट टाइमच पाहिजे. आपल्याला टाइमच माहिती नाहीये तर काय बघणार. माझं जीवन बदललं रेकी ऊर्जाने. बिफोर रेकी आय वॉज झिरो. आज मी जे काही जीवन जगते आज लाखो लोकांपर्यंत पोहोचली ते फक्त आणि फक्त रेकी ऊर्जांमुळे. मी अजूनपर्यंत आज आपला डेट सीरीज चालू आहे. मी सांगितलं का मी कोण आहे कुठून आहे मी किती. आज मला सांगायला म्हणजे फक्त एवढं सांगते की आज अवॉर्ड तर एवढे भेटलेले आहेत की घरात ठेवायला जागा नाहीये. इंग्लंडच्या द्वारे प्रसिद्ध होणाऱ्या इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा फोटो आहे. त्या मॅगझिनच्या आतमध्ये माझी पूर्ण बायोग्राफी आहे. 16 जूनला लंडनला प्रोग्राम होणार होता. त्याच्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये प्रोग्राम होणार होता. त्याच्या तिथे सत्कारासाठी मला बोलवलेलं होतं. पण
सध्या जे युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून तो कार्यक्रम सध्या होल्डवर आहे, पोस्टपोन केला गेलेला आहे. हे माझं याच्यातलं कार्य. आरोग्य रत्न अवॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स मध्ये माझ्या कामाची नोंद झालेली आहे. ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या मार्फत मला या कामासाठी इंटिग्रेटिव्ह मेडिसिन मध्ये ऑनररी डॉक्टरेट सुद्धा दिल्या गेलेली आहे. आज सायकोथेरपी मध्ये पीएचडी आहे. DNYS कम्प्लीट झालेलं आहे. आय एम डॉक्टर इन नॅचरोपॅथी. त्याच्यानंतर ऑनररी डॉक्टरेट सुजोग थेरपी मध्ये मी MD केलेलं आहे. MD इन सुजोग आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन जर विचार कराल तर मी तुमच्या समोर 12वीत इंग्रजीत नापास झालेली व्यक्ती पण आहे. जे म्हणतात ना, अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. लाईफ मध्ये जेव्हा समस्या येतात ना, तर तेव्हा त्याला चॅलेंज मध्ये घ्यायचं आहे. मी माझी तारीफ करावी म्हणून सांगत नाहीये. हर एक के जीवन में कम ज्यादा प्रॉब्लेम आते. मी जेव्हा 12वीत होती आणि इंग्रजीत नापास झाली तेव्हाचा काळ असा होता की माझ्या सगळ्या चुलत मावस बहिणींचे शुभ मंगल सावधान. कारण 10वी नापास झाल्या की तेव्हा लग्न कर ही परिस्थिती होती. तर तेव्हा त्यावेळेस मी माझ्या आईला म्हटलं होतं की आई, जर ऑक्टोबर नाही काढला ना तर मग तू म्हणशील ते. ऑक्टोबर काढला नाही तर तू म्हणशील ते. इंग्रजीची भीती वाटत होती. पण मला सांगायला आनंद वाटतं की त्या इंग्रजीवर मात करून माझी बीएडची मेथड इंग्रजी आहे. आणि सीबीएसई स्कूलमध्ये मी इंग्रजी शिकवलेलं आहे. 15 वर्ष मी ट्युशन्स घेतले, सक्सेसफुल ट्युशन घेतले आणि अशा महिलांना इंग्रजी शिकवलं की ज्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकलं, पण तिथे शिक्षक जेव्हा इंग्रजी बोलतात तर यांना काहीच समजत नाही आणि कन्फ्यूज होतात. अशा महिलांसाठी मी अत्यंत अल्प दरात इंग्रजी स्पीकिंगचे क्लासेस घेतलेले आहे. का बरं? इंग्रजी स्पीकिंगचा क्लास तुम्ही दुसरीकडे कुठे लावला, तो असतो या लेवलवर शिक्षक, आणि तुम्ही इथे असता जे कोण ज्यांना समजत नाही, तर क्लास संपून संपेपर्यंत तुम्ही त्याचे समजायला लागता आणि क्लास संपलेला असतो. मी सुरुवातच इथून करते कारण मी त्या एक्सपिरियन्स मधनं गेलेली आहे. आयुष्यात माझा मुलगा जेव्हा 9th मध्ये, अजून दुसरं उदाहरण, चॅलेंजला स्ट्रेंथ कशी बनवायची. तुम्ही आज इथे जिथे आहात, माझा मुलगा 9th मध्ये असताना डिप्रेशन, एन्झायटी मध्ये गेला होता. 6 महिने शाळेत गेला नव्हता. ट्युशन मध्ये वर्षभर गेला नव्हता. 9व्या वर्गात 60% घेऊन पास झाला होता. कसा तरी त्याला समजून घेऊन. पण या रेकी ऊर्जात असल्यामुळे हिलिंग, आणि मी NLP मास्टर प्रॅक्टिशनर पण आहे. NLPच्या टेक्निक आणि रेकी या 2 गोष्टींचा वापर करून माझा मुलगा 10वीत असताना 90% घेऊन पास झाला. आणि तोच मुलगा आता फक्त 17 वर्ष त्याला कंप्लीट होतील. 2 महिन्यामध्ये त्याचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. तो एक इंटरनॅशनल लेवलचा सर्टिफाईड हेल्थ कोच आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनरचं त्याचं ट्रेनिंग चालू आहे आणि काउन्सिलर सुद्धा आहे. कॅन यू इमॅजिन? आज माझ्याकडे काउन्सिलिंगच्या एवढ्या केसेस येतात की मुलं ऐकत नाही. मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का? जिथे तुमचा फोकस जातो, काल जे शिकवलं मी तुम्हाला, तिथे एनर्जी जाते आणि रिझल्ट तसेच येतात. तुम्ही फोकस कशावर करता? प्रॉब्लेमवर. रोज प्रॉब्लेम, मेरा प्रॉब्लेम बडा है, मेरा प्रॉब्लेम बडा है, मेरा प्रॉब्लेम को बडा करते. कट कट कट, डिलीट. मला नको आहे ते. तर मग त्याच्यापेक्षा म्हणायला सुरुवात केलं की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझा मुलगा जगातील सगळ्यात पॉवरफुल हेल्थ कोच आणि लाईफ कोच आहे. मी हे अफर्मेशन देते त्याच्यासाठी. काय अफर्मेशन देते? या जगातील सर्वात पॉवरफुल हेल्थ कोच आणि लाईफ कोच माझा मुलगा आहे. तुम्हाला बनवायचं असते पोराला डॉक्टर, आणि काय मूर्खा, तुझ्यावर आम्ही एवढा पैसा खर्च करतो आणि तू काहीच करत नाही. भाषा अशी असते आपली. नवऱ्याने प्रेम करावं प्रत्येक बाईला वाटतं, बायकोने रिस्पेक्ट द्यावा प्रत्येक नवऱ्याला वाटतं. सोचो आप अंदर ही अंदर मन में उसके बारे में क्या सोचते हो, और जो सोचते हो वही आपकी जिंदगी में आता है. मग आता उलट एनर्जी द्यायची. आमचे अहो मला खूप प्रेम करतात. माय हजबंड ऑलवेज डू लव, रिस्पेक्ट अँड केअर ऑफ मी. म्हणायला तर सुरुवात करा. पेरणी सकारात्मकतेची कराल,
रिझल्ट पण जीवनात पॉझिटिव्ह येणार आहे. क्लिअर? तर ही जी रेकी ऊर्जा आहे या पद्धतीने, कळलं कुणाला आता कन्फ्युजन आहे का? ध्यान में आ गया ना रेकी कितनी पॉवरफुल है, क्या काम म्हणजे पॉझिटिव्ह आहे तुमचं फक्त शारीरिक, पण रेकी फक्त शारीरिक नाही तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्वच लेवलच्या प्रश्नांवर काम करते. रेकी जॉईन करायच्या आधी मी माझ्या भावाला म्हणायची, दादा 5,000 रुपये घरी बसून अर्न करायचं काहीतरी मार्ग दाखव. काय म्हणायची, दादा 5,000 रुपये घरात बसून अर्न करायचं. आजही मी छोट्याशा रूम मध्ये काम करते आणि माझे स्टुडंट आज 3 ते 5 लाख रुपये अर्न करतात. 1 लाख कमवणारे भरपूर आहेत. मग त्याच्यावरनं तुम्ही माझा अंदाज घेऊ शकता. ठीक आहे? माझे विद्यार्थी 1 लाख, 3 लाख, 5 लाख सहजतेने अर्न करतात. त्याच्यावरनं तुम्ही मेरा भी अर्निंग देख सकते हो. मी संपदा मॅडमला 1 मिनिटात त्यांचा अनुभव शेअर करायला सांगेल. संपदा मॅडम, तुमचा अर्निंग बद्दलचा काय अनुभव आहे फक्त सांगा. किती कमवता ते नका सांगू, अनुभव सांगा फक्त. अर्निंग माझा मोस्टली आता छान आहे की मॅम, मला सगळ्यात मोठं तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणता ना की आपली आई जेव्हा अवलंबून असते किंवा काही वडिलांना, माझ्या घरी ती सिच्युएशन अजूनही आहे. पण जेव्हा मी माझ्या आईला ट्रिपला म्हणजे आपण काशी विश्वेश्वर म्हणतो ना, अयोध्या काशीचं, तिला, कारण सगळे जातात जेंट्स लोक, बायकांना कोणी नेत नाही, तिला ती करवली, ट्रिप करवली. नंतर म्हणजे खूप गोष्टी अशा घडल्यात ना लाईफमध्ये मॅम, ते आर्थिक मला खूप पैसे मिळत आहेत आणि केसेस इतके सक्सेसफुली. आपलं लास्ट टाइम आपलं डिस्कशन झालं कॅन्सर पेशंटचं, त्याच्या पण हिलिंग मला खूप छान अनुभव आला आहे. परत जे आपलं L1 जे LD असतं, हल्लेलं असतं, त्याचा एक एक्सपिरियन्स खूप छान आहे. प्रत्येक गोष्टीवरती आपण हिलिंग देतो आणि त्याचा आर्थिक मध्ये मला खूप छान, म्हणजे अर्निंग माझं असं आहे की मी अर्धे पैसे माझ्या घरी मी देते आता म्हणजे, आणि हस्बंडला सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि माझ्या म्हणजे आता ते मला म्हणतात, तुझ्याकडे खूप पैसे, तू मला दे. इतकं आता अर्निंग छान आहे. चला, छान. ऑल द खूप बेस्ट. छान अनुभव आहे. थँक्यू. तर थँक्यू. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्वच लेवलच्या प्रॉब्लेमवर तुम्ही रेकीतनं एक सकारात्मकता निर्माण करू शकता, एक पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकता. आपल्या वेदांमध्ये म्हणजे अथर्व वेदामध्ये देखील याचा उल्लेख ऑलरेडी आलेला आहे. रेकीचे 5 तत्व शिकवण्यासाठी सध्या वेळ आपल्याला अपुरा ठरेल, कारण तेवढा वेळ आपल्याकडे सध्याच्या घडीला नहीं. ओके, सो आज के सेशन के बारे में किसी का कोई सवाल, एनी क्वेश्चन, एनी डाउट? परत एकदा सांगते की ज्यांनाही रेकॉर्डिंग मिळत नसेल त्यांनी आपलं युट्यूब चॅनल आहे वर्टेक्स हॅपी लाईफ, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आणि त्याला बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजचं रेकॉर्डिंग मिळेल. ठीक आहे. दुसरं, हे सेशन 10 दिवस असंच अटेंड करा. 3 दिनों का एक्सपिरियंस क्या है अभी बताओ. आता आपलं 30व्या दिवसाचं सेशन संपलं. क्या लग रहा है कुछ जिंदगी में बदलाव हो सकेगा 10 दिन करने के बाद? शुभा, संगीता मॅडम अनम्यूट करा. संगीता कुठून आहात ते सांगाल. माईक ऑन करा. निपाणी. हा, बोला संगीता मॅडम. हा, निपाणीपासून बोलते मी. ओके, बोला. आवाज आवाज येतोय का? नाही, आवाज थोडा ब्रेक होतोय. हा, निपाणीतून बोलते मी. माझ्या नाही, आवाज नाही येत. आवाज नाही येत. तुमचा आवाज येत नाहीये. सॉरी. ओके, काही हरकत नाही. अजून कोणी आहे का? क्या लगा 3 दिनों में? स्नेहल पडोय मॅडम अनम्यूट करा, बोला. हॅलो मॅम, माझा आज पहिलाच दिवस आहे पण मला खूप छान अनुभव आला, म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं. तुमचं जे तुम्ही जे बोललात किंवा जे काही सांगितलं त्याबद्दल खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि खरंच होईल सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. चला, ग्रेट, छान. उद्या गुढीपाडवामुळे क्लासला सुट्टी असणार आहे. परवा आता बघू तुमची कंसिस्टन्सी. 1 दिन के गैप के बाद जो परसों आएंगे ना, तो उनकी कंसिस्टन्सी सच में जिंदगी में बदलाव की है. आणि जे नाही आले तर समजून जायचं की बाबा आहे ते 3 दिन काहीतरी कीर्तन ऐकलं आणि विसरून गेले.
तो आपकी कंसिस्टन्सी के साथ आपको हम मिलेंगे थर्सडे, उद्याचा गुरुवार आहे, शुक्रवारी आपण भेटणार आहे. ओके, फ्रायडेला आपण भेटणार आहे. आणि शनिवारचं सेशन आपण अर्ली मॉर्निंग मे बी घेणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या एनर्जी सोबत कनेक्ट राहावं लागेल थोडं लवकर, कारण त्या दिवशी शक्तिपात आणि ऍक्टिव्हेशन, जो रेकीचा शक्तिपात असतो तो अर्ली मॉर्निंग असतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन देखील आपण शक्तिपातासोबत त्याच दिवशी करणार आहोत. क्लिअर? तर उद्या क्लासला सुट्टी आहे, शुक्रवारी आपला क्लास ऍज इट इज होणार आहे आणि शनिवारचं सेशन आपलं मॉर्निंगला होणार आहे, सकाळी 6 ते 7 पण होईल, कारण अटुनमेंट नेहमी आपण अर्ली मॉर्निंग देतोय, ऍक्टिव्हेशन पण त्याच्यानंतर करायचं असतं. ओके, सो सांगते शनिवारचं सेशन 6 ते 7 या वेळात होणार आहे. क्लिअर? चलो, ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया याच नवीन ऊर्जांसोबत येणाऱ्या शुक्रवारी. सगळ्यांनी वेळेवर 3 वाजता शार्प जॉईन करायचं आहे. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं आपलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.